मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात नंदिनी गेलीये देशमुखांच्या घरी. काय काय गंमत घडलीये ते बघत राहा शेवटपर्यंत. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीच्या आई वडिलांचा सीन दाखवलाय. नंदिनीचे बाबा तिला आवाज देत असतात. शारदाताई येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? नंदिनीला कशाला आवाज देताय? गेलीये ती तिच्या मित्राकडे तुमचा तो व्हिडिओ बनवायचा त्यासाठी. त्यावर तिचे बाबा म्हणतात, अगं शारदा, तुझा तो नालायक जावाई व्हिडिओ बनवायचा. अगं तुला पीपीटी म्हणायचंय का? शारदाताई म्हणतात, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं ते नाव. तुम्हाला काय हवंय? चला, पोहे बनवलेत मी नाश्त्यासाठी, थंड होतील. आता त्यांचं लक्ष जातं जीवा आणि नंदिनीच्या त्या गिफ्टकडे, जे गुड्डू भैयाने आणून दिलं होतं ना, ते सगळे फोटोज वगैरे. त्या नंदिनीच्या बाबांचं डोकं भडकतं ते फोटो बघून आणि ते चिडून म्हणतात, काय आहे हा कचरा, कोणी ठेवला इथे? असं म्हणून ते फेकायला लागतात ते. शारदाताई चिडतात आणि म्हणतात, हात नका लावू तुम्ही या वस्तूंना. मग ते चिडून म्हणतात, शारदा तू जा बरं इथून, तू अशी ऐकायची नाही. मीच आता हा कचरा फेकून देतो, तू बाजूला हो बरं. पण शारदाताई म्हणतात, तुम्ही ऐकणार नाही का? नंदिनीला पटणार नाहीये हे. पण आता ते काय ऐकत नाही. नंदिनीचे वडील आणि त्यांना बाजूला सरकवतात आणि पिशवी आणायला जातात, ते सगळं फेकायला. आता इकडे दाखवलाय काव्या आणि पारचा, नंदिनीचा, सगळ्यांचा सीन. नंदिनी घरी आलीये देशमुखांच्या. काव्या पटकन मिठी मारते नंदिनीला आणि प्रेमाने काव्या विचारते, कशी आहेस ताई? पार्थ म्हणतो, नंदिनी कशा काय आलात? नंदिनी म्हणते, उद्या काव्याची परीक्षा आहे ना, तिच्यासाठी नारळाच्या वड्या केल्या होत्या, म्हटलं चला नेऊन द्याव्यात. जीवा तिथेच उभा आहे बरं का प्रेक्षकांनो. नंदिनीचं सगळं लक्ष जीवाकडेच असतं. जीवाला ती बघत असते सारखी, म्हणजे निमित्त काव्याचं आहे हे आपल्याला पण कळलंय, पण लक्ष सगळं जीवाकडे आहे. नंदिनीला अजूनही अपेक्षा असते की जीवानेच तिच्याशी पुढे राहून बोलावं. आता काव्या म्हणते, नंदिनी ताई तू मला ऑल द बेस्ट करायला आलीये, मला भेटायला आलीये हे कळतंय मला, पण पाहिलं का पार्थ? नंदिनी त्याची नजर दुसऱ्या कोणालाच बघते बरं का. पार्थ म्हणतो, बघतोय ना मी. नंदिनी आता नोटीस करते या दोघांना बरं का. हे जरा ओव्हर वाटलं. असो. नंदिनी म्हणते, अच्छा तुम्हा दोघांचं सगळ्यांवर एकमत व्हायला लागलंय वाटतं. पार्थ हसून म्हणतो, एकमत म्हणजे? नाही पण बरं झालं नंदिनी तुम्ही आलात. नाही यांची परीक्षा आहे उद्या. मी जाणार आहे बरं का काव्याला सोडवायला. कलेक्टर मॅडमची बॅग भरावी लागेल आता. नाही तुमचं दोघींचं चालू देत, मी आलोच बॅग भरून. असं म्हणून पार्थ तिथून पाय काढता घेतोय बरं का. आता जीवा तिथेच उभा आहे आणि प्रचंड रागात आहे. नंदिनीकडे तो राग राग बघत असतो बरं का. आता काव्या नंदिनीला खुणवते की जा ताई बोल जीवाशी. डोळ्याने खुणवते ती. नंदिनी जीवाशी बोलायला जाणार तेवढ्यात जीवा निघून जातो तिथून राग राग. त्याच्या खोलीत जातो आणि खोलीचं दार बंद करून घेतो बाबा. आणि आज सिरियल संपेपर्यंत काही त्याने दार उघडलेलं नाहीये, पण उद्याच्या भागात तो दार उघडतो. पण त्याने दार उघडलं नाहीये तोपर्यंत नंदिनीने त्याला बरंच मनवलंय. आता माझा अंदाज असा आहे प्रेक्षकांनो, की निमित्त जे आहे ना ते तिच्या वडिलांच्या पीपीटीचं आहे. आता त्यामुळे त्या नंदिनीचे वडील पटतायत की काय हे बघूयात. तो पुढचा प्रश्न राहिला. पण आता बघा नंदिनीला कसं तरी होतं. जीवा निघून जातो तिच्या समोरून. काव्या पण नोटीस करते, ती तिथेच उभी आहे ना. काव्या आता नंदिनी जवळ जाऊन तिला समजवते, अगं ताई जीवानं खूप दुखावला गेलाय बघ. ताई पण तू नको काळजी करू, सगळं ठीक होणार आहे. ताई तू पण न ग, बाबांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवलायस आणि स्वतःच्या माणसाला दुखावून बसलीस ना. ताई अगं ठीक आहे, चल जाऊ दे, सोड ते सगळे विषय, जास्ती काळजी करू नकोस, फार नको विचार करूस. पण आपण देशमुखांच्या सुना आहोत. देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणाला कळणार. जा तू बोल जीवाशी आणि प्लीज टेन्शन नको घेऊस हा. काव्या नंदिनीला दिलासा देते आणि म्हणते, डोंट वरी ग, मी आलेच. असं म्हणून काव्या आता गेलीये तिच्या खोलीत. पार्थ कुठपर्यंत बॅग भरतोय ते बघायला. नंदिनी आता जीवाला मनवते. काव्या गेल्यावर ती एकटीच असते आणि आज पण त्यांनी एक नवीन आणि युनिक गाणं ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो. ते कुठलंय हे बघा. नंदिनी आता जीवाच्या खोलीकडे बघायला लागते. आता नंदिनीच्या आई वडिलांचा सीन मध्येच दाखवलाय. नंदिनीचे वडील मगाशी गेले होते ना कचरा म्हणून ते सगळं फेकायला, म्हणजे पिशवी आणायला. त्या शारदाताई चिडतात बर का. आता त्यांनी हात लावलाय एका वस्तूला. आता मात्र त्यांचा संताप अनावर होतो नंदिनीच्या आईचा आणि त्या चिडून म्हणतात, खबरदार खबरदार, तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणते? खबरदार त्या वस्तूंना हात लावलात तर. आता ते नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, अरे पण हे सगळं कचरा इथे आलाच का? शारदाताई म्हणतात, जीवाने नाही गुड्डू आला होता हे सगळ्या वस्तू आणून द्यायला. मग तिचे वडील म्हणतात, मग नंदिनीने हा कचरा बाहेर का नाही टाकला? शारदाताई म्हणतात, कारण नंदिनीने या वस्तू जपून ठेवल्याय. का कळत नाही तुम्हाला? तुम्ही लाख प्रयत्न करा पण आता उशीर झालाय बरं का. नंदिनी आता मनाने मोहिते राहिलेली नाहीये, ती देशमुख झालीये. आणि नंदिनी जीवा देशमुख नाव आहे तिचं, विसरू नका आता. असं म्हणून त्यांनी दटावलंय त्यांच्या नवऱ्याला. इकडे नंदिनीबाई घरच्या देवाला प्रार्थना करतायत.
देवा, मनाने मी या घरात कधीची परत आली आहे. आता तेवढ्यात मानिनी आली आहे अंघोळ करून. नंदिनीला बघून आश्चर्यचकित झाली आहे. नंदिनी मनातल्या मनात बोलत असते, देवा, माझ्यातला आणि जीवातला अबोला दूर कर रे बाबा, काहीतरी कर, असं म्हणून प्रार्थना करते. मानिनी तिच्या मागेच असते बरं का. मानिनी म्हणते, मी ऐकलं बरं का नंदिनी. नंदिनी वळून बघते, मानिनी असते. आता ती मिठी मारते तिच्या सासूला. आई, तुम्ही आलात? मानिनी म्हणते, बरं झालं ग बाई नंदिनी, तू आलीस. नंदिनी म्हणते, कशा आहात आई तुम्ही? मानिनी म्हणते, बाई आधी तर छान होते, पण तुला बघून एकदम छान झाले. आता माझ्या घराला पूर्णत्व आलं बरं का. नाही, मोठ्या टूरवरनं विक्रम घरी आले. नाही, पार्थ आणि काव्य तर काय घरीच होते. पण माझा जीवा घरी आलाय आणि लाडकी नंदिनी पण परत आली आहे. ए नंदिनी, मला खात्री होती की जीवा घरी आल्यावर तू पण फार काळ तुझ्या माहेरी राहणार नाहीस. खरं सांगू का, जीवा एकटा आला ना तेव्हा आवडलं नाही ग आम्हाला. तू का नाही आलीस ग जीवाच्या सोबत? किती छान झालं असतं ग. काय चुकलं ग माझ्या लेकाचं? गेले 21 दिवस त्याने प्रत्येक गोष्ट केली ग तुझ्यासाठी. तरी सुद्धा या आपल्या घरी परत यायला तुझी पावलं का अडखळताय नंदिनी? आता नंदिनी काहीच बोलत नाही बरं का मानिनीला. आणि इथे मानिनी सॉरी सॉरी म्हणून टाकते. सॉरी ग नंदिनी, सॉरी. अगं आल्या आल्या मी तुला प्रश्न विचारत बसले. सॉरी ग. अगं ये ना, बस. आपण चहा वगैरे पिऊ, तुझं सामान सुमान ठेवू. तुझं सामान कुठे आहे नंदिनी? आता नंदिनीने सामान आणलेलं नाहीये. या मानिनीबाई इकडे तिकडे बघायला लागतात. नंदिनीला विचारतात, काय ग नंदिनी, सामान नाही आणलंस तू तुझं? नंदिनी मानेने नाही असं म्हणते. मग मानिनी म्हणते, अच्छा, तू कायमची नाही आलीयस वाटतं घरी. मग काय जीवाला भेटायला आलीये? नाही म्हणजे कोणाला आलीये तशी भेटायला? जीवाला, काव्याला, मला, आणखीन कोणाला? काय ग? म्हणजे जीवाचं नाव घेत नाही त्या, पण मीच नाव घेतलं. असो. आता मानिनी म्हणते, ए नंदिनी, तू वाईट नको वाटून घेऊ, पण ठीक आहे, हरकत नाही ग. तुला हवा तेवढा तुझा तुझा वेळ घे तू. काही प्रॉब्लेम नाहीये. तसं काय मी काय, विक्रम काय, म्हणजे मुलांना त्यांच्या नात्याच्या बाबतीत किंवा कुठल्याच बाबतीत आम्ही कधी फोर्स नाही केला ग. तसे आम्ही आई-वडील पण नाही आहोत आणि तसे सासू-सासरे पण नाही आहोत. तुला जेव्हा वाटेल, जसं वाटेल, तसं तू आपल्या घरी परतून येशीलच. आम्हाला विश्वास आहे, खात्रीच आहे तुझ्या बाबतीत. बरं चल, तू चल बरं, ये, फ्रेश हो. मी चहा टाकते तुझ्यासाठी हां. असं म्हणून मानिनी निघून जात असते तिथून. पण अचानक तिच्या लक्षात येतं, अरे देवा! नंदिनी म्हणते, काय झालं हो आई? मानिनी म्हणते, बघ ना जीवा कसा आहे, कुठेही पसारा करतो. बॅगा बघ कुठे ठेवल्यात त्याच्या. आता याचा पसारा आधी आवरू का आधी चहा टाकू तेच कळत नाही. नंदिनी म्हणते, आई, तुम्ही टाका ना चहा. पसाऱ्यावाल्याचा पसारा आवरायला मी आहे ना. असं ती म्हणते बरं का. अरे प्रेक्षकांनो, आज जरा जास्तीच फॉर्मल फॉर्मल दाखवलंय बरं का त्यांनी. मग मानिनी तिच्या गालावून हात फिरवते आणि ती चहा टाकायला आत जाते. आता मी म्हटलं ना मगाशी, आज एक वेगळंच गाणं त्यांनी ऐकवलंय. काही काही गाणे ना खरंच म्हणजे नवीनच ऐकली बाई मी या मालिकेत. नंदिनी आता जीवाची ती बॅग उचलते बरं का. आणि ते जिमची बॅग आहे बहुतेक त्याची. जिमवरनं आला ना तो आणि बॅग तिथेच टाकून गेलाय. नंदिनी आता ती बॅग उचलते आणि ते गाणं आपल्याला बॅकग्राऊंडला ऐकवलंय. जरा जरा, जरा जरा हे मन खुणावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच धावते. खूप सुंदर आहे हां या गाण्याची चाल. तू सांग ना, तूच सांग ना, जरा 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 हे मन खुणावते, असं काहीतरी गाणं आहे. आणि हे गाणं आपल्याला ऐकू येतंय आणि बॅकग्राऊंडला जीवा आणि नंदिनीच्या आठवणी त्यांनी दाखवल्या नेहमीप्रमाणे. जीवा आणि नंदिनी या दोघांच्याही आठवणी बघायला मस्त वाटतात स्क्रीनवर. आज रात्री टीव्हीवर हा एपिसोड नक्की बघा. आणि हे गाणं कुठल्या पिक्चर मधले हे मला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. तसं तर मी सर्च करतच असते की कुठलं गाणं आहे, कशातलं गाणं आहे, कारण हे गाणे ना दिवसभर ओठांवर अगदी रंगलेले असतात बरं का. म्हणजे सतत आपल्या ओठांवर ही गाणी असतातच. सकाळी सकाळी जे गाणं ऐकलं ना ते ऐकतच राहावं असं वाटतं दिवसभर. पण वेळ कोणाला असतो, पण ठीक आहे, वेळात वेळ काढून कधीतरी ऐकावेत हो. आपली हौस मौस पण करावी. तर फक्त आता नंदिनी ती बॅग घेऊन उभी आहे जीवाची आणि ते वर त्या जीवाच्या दाराकडे बघते. तो जीवा कधी दार उघडेल याची वाट बघते ती. पण इकडे मात्र पार्थने त्याच्या मनाची दारं उघडली आहेत आणि काव्याची बॅगही तो पॅक करायला लागलाय. आता येडच आहे बरं का हे पार्थ प्रेक्षकांनो. त्याने काय केलंय, ती बॅग लावली आणि नेहमीप्रमाणे थोडा नौटंकी करत असतो. ती बॅग लागत नाहीये आणि दाबायचा प्रयत्न करतोय वरतून, पण बॅग काही लागेना. आता इकडे काव्या येते आणि म्हणते, काय हो देशमुख, काय चाललंय तुमचं? पार्थ म्हणतो, अहो काव्या, जरा या बॅगवर बसता का? नाही म्हणजे बसा ना थोड्या वेळ, तुमच्या वजनाने ही सुटकेस जरा खाली जाईल ना, मग चैन लागेल. काव्या म्हणते, काय म्हणालात तुम्ही?
काय चालतं हो तुमचं देशमुख? तुम्हाला बॅग भरणं जमतच नाही का? नाही, मी बॅगवर बसल्यावरच बॅगची चेन बंद होते का? नाही म्हणजे माझ्या वजनानेच चेन बंद होते का? काय भरता काय त्या बॅगमध्ये एवढं? असं म्हणून त्या काव्याने बॅग उघडली. आता बाई मला वाटलं होतं त्या बॅगमध्ये म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी पण काल बऱ्याच कमेंट केल्या. काव्यार्थाचं मंगळसूत्र असेल, काव्यासाठी काही सरप्राईज असेल, तर बाकी काही निघालं नाही त्याच्यात. तो बोक्या होता त्याच्यात काव्याचा. तो बोक्यासोबत घेण्यात काय लॉजिक होतं? काही समजलंच नाही बाबा. माझ्या तर डोक्यावरून गेलंय. तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता काव्याला पण आश्चर्य वाटतं बरं का, तो बोक्या त्यात बघून. आता तो बोक्या ती काढते आणि त्या बोक्याला जवळ घेते. पार्थकडे ती अशी वाकून पाहत असते, पण तो आता गालातल्या गालात हसताना दाखवलाय बरं का. पार्थ वेगळाच हसत होता प्रेक्षकांना, असं गालातल्या गालात हसल्यासारखा. मग काव्या अशी त्याच्या मागून गोल गोल फिरत म्हणते, "बोकुडी, तू कितीही लपवलंस ना तुझं हसू तरी ते दिसतंय बरं का मला." आणि मग त्या खोट्या बोक्याला खाली ठेवते आणि मग पार्थला म्हणते, "कसं असतं ना देशमुख, पाऊस पडल्यावरती पाऊस दिसत नाही आपल्याला, पण ती ओलसर जमीन दिसते ना, हवेतला ओलावा जाणवतो आपल्याला. अगदी तसंच तुमच्यावरचा माझा राग गेलाय हे तुम्ही दाखवत नसलात ना तरी तुमच्या कृतीतनं दिसतं बरं देशमुख. कसं आहे ना, तुम्ही कितीही तुमचं स्माईल माझ्यापासून लपवा, तरीही त्या स्माईलच्या रेषा दिसतायत मला देशमुख. हो, खरंच." पार्थ आता त्याचा चेहरा लागली लपवत बॅग लावायला लागतो बरं का. आता त्या बोक्याच्या शिवायच बॅग लावलीये त्यानं. अगं बाई, तो वेगळाच असतोय आज. आता काव्या थोडी सीरियस होते आणि म्हणते, "देशमुख, आता ना एकच प्रार्थना आहे देवाजवळ." पार्थ म्हणतो, "कसली काव्या?" आता थोडी सीरियस झाली आहे काव्या आणि ती म्हणते, "जसा आपल्या नात्यातला ओरखडा जसा हळूहळू पुसला जातोय ना, तसंच नंदिनी आणि जीवाच्या नात्यातलं सुद्धा सगळं काही ठीक होऊ देत. त्यांच्या नात्यातल्या जखमा आता हळूहळू भरल्या जातील अशी अपेक्षा करते मी आणि देवाजवळ हीच प्रार्थना करते." आता जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय पूर्ण अखंड बरं का. जीवा दाराआड बसलेला आहे त्याच्या खोलीमध्ये दरवाजा लावून. त्याला काही नंदिनीशी बोलायचं नाहीये स्वतःहून. नंदिनी आता हळू त्या तिच्या बेडरूमच्या दरवाजापर्यंत आली आहे. जीवाला आठवण येतेय, नंदिनी मगाशी आली ना, तो सीन त्याला आठवतोय असं दाखवलंय. काहीतरी मालिका ओढून ताणून दाखवतात एखाद दिवशी बरं का प्रेक्षकांनो. असो, पण माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडेल अशी आशा करते. तर आता नंदिनी आलीये जीवाच्या बेडरूम जवळ आणि आता त्या जीवाची बॅग तिने खाली ठेवली आहे आणि बाहेरूनच ओरडते, "जीवा, दार उघडा ना. ओ पसारेवाला, दार उघडा. ओ पसारेवाला, अहो दार उघडा." जीवाला आनंद झालाय खरं तर. नंदिनी आलीये तिथे. त्याला असं वाटतंय पटकन धावत जावं आणि दार उघडावं. नंदिनी म्हणत असते, "ओ जीवा, अहो दार उघडा ना. चकाचक बाई आलीये तुमचा पसारा आवरायला. जीवा दार उघडा बरं." असं रागावून कसं चालेल? मला माहितीये तुम्ही आतच आहात. जीवा काही दार उघडायला तयार नाही. नुसता त्या दाराकडे बघत असतो. नंदिनी पुन्हा दरवाजा वाजवते, "ओ पसारेवाला, अहो दार उघडा ना." जीवाला पुन्हा वाटतंय दार उघडावं, पण तो स्वतःला थांबवतो बरं का. नंदिनी म्हणते, "असं काय करताय पसारेवाला, दार उघडा ना, काहीतरी बोला ना." आता नंदिनी जेव्हा पलीकडनं बोलते तेव्हा जीवा हळूहळू त्याची पावलं दाराकडे टाकायला लागलाय. नंदिनीला ते फील होतं की जीवा दाराजवळ आलाय, पण जीवा काही अजून दरवाजा उघडायला तयार नाही बरं का. जीवा आता दरवाजाजवळ आलाय. नंदिनी म्हणते, "पसारेवाला, मला माहितीये तुम्ही आलायत दाराजवळ, पोहोचलायत ना दाराजवळ. श्क श्क, ओ पसारेवाला, बोला ना हो माझ्याशी. अहो निदान माझ्या आवाजाला ओ तरी द्या." जीवाने आता कानावर हात ठेवलाय बरं का. त्याला आता नंदिनीचा आवाज पण ऐकायचा नाही. जरा भाव खातोय हो तो, दुसरं काही नाही. नंदिनी म्हणते, "मला माहितीये तुम्ही दाराजवळ उभे आहात." नंदिनी काही आवाज द्यायचं थांबवत नाही बरं का जीवाला. आता जीवा काही रिस्पॉन्स देईना हे बघून नंदिनी म्हणते, "मला माहितीये पसारेवाला, तुम्ही इथेच आहात दाराजवळ. 1 मिनिट हां." असं म्हणून तिने त्या घड्याळीचं बटन दाबलंय. आता ते अलार्म ऐकू येतात ना त्यांना एकमेकांना. आता त्या दाराजवळच घड्याळीचा अलार्म ऐकू आलाय नंदिनीला. ती खुश होते आणि म्हणते, मला माहित होतं पसारेवाला तुम्ही दाराजवळच उभे आहात." आता जीवा इकडे अलार्म बंद करेपर्यंत आवाज ऐकू येतो सुद्धा नंदिनीला. नंदिनी म्हणते, "मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तुम्ही दारापाशीच उभे आहात म्हणून. माझी खात्री होती बरं का. एनिवे, अहो पसारेवाला, मी तुमचं सामान घेऊन आलीये. कुठे ठेवू ते सांगा ना." जीवा काही बोलत नसतो बरं का. पुन्हा नंदिनी म्हणते, "सांगा ना कुठे ठेवू." जीवा दाराआडूनच मग हळूच म्हणतो, "ठेव तिथेच बाहेर." नंदिनी म्हणते, "काय ओ पसारेवाला, मी तुमच्याशी बोलायला आले होते." "नाही, मुद्द्यावर थेट नाही आले, पण मला माहितीये तुम्ही खूप रागवला आहात ना माझ्यावर, नाराज आहात ना, म्हणून मला असं वाटलं की जरा जीवा स्टाईलने मस्करीच्या मार्गाने जावं. तुम्हीच म्हणता ना दुःखाला दूर लोटण्यासाठी हसणाऱ्या हातांची गरज असते.
हो की नाही? अरे यार, प्रेक्षकांनो, ही नंदिनी काय एवढी जड-जड बोलते. असो, आता जीवाचा तो सीन जीवालाच आठवलाय बरं का. तो आला होता ना, म्हणजे तिच्या बाबाला एक्सप्लेन करत होता ना शेवटी, की "सांग नंदिनी, काल रात्री तू काय बोलली होती?" हा सीन नंदिनीने त्याला का आठवून दिला, यात जरा मी कन्फ्यूज झाले बरं का. आता नंदिनीला काही आठवत नसतं म्हणून जीवा नाराज होऊन इथून निघून आलाय ना. नंदिनी त्याला म्हणते, "आठवतंय ना जीवा?" जीवा मात्र दाराआडूनच उत्तर देतो, "मला काही आठवत नाहीये." आता नंदिनीला लगली हर्ट झालं बरं का. आता तो जीवा एवढा जीव तोडून ओरडून सांगत असतो, "अगं नंदिनी, काल रात्री तू असं बोललीस, तसं बोललीस." तेव्हा मात्र हिने सपशेल नकार दिला आणि आता जीवाने नकार दिल्यावर लगली हिचं तोंड उतरलंय. आता ती खाली निघून जाते आणि मध्येच रम्याचा सीन दाखवलाय. रम्या पण देवाजवळ प्रार्थना करते, पण तिच्या बेडरूममध्ये तिचे वेगळे देव आहेत बरं का. रम्या घंटी-बिंटी वाजवते, देवाजवळ प्रार्थना करते. वसू आत्या येतात तेवढ्यात तिथे. अरे, हिने मोबाईलवर लावलाय देव. गंमतच वाटली मला. मोबाईलवरती तिने फोटो टाकलाय गणपतीचा आणि तिथे नमस्कार करतीये. हरकत नाहीये म्हणा, देव कुठेही असतो. पण लगेच वसू आत्या आल्यावर ही दचकते. वसू आत्या म्हणतात, "दचकली काय? आणि काय गं? ते देवासमोर हात जोडून प्रार्थना करते, त्या मोबाईलला साखरेचं नैवेद्य दाखवतीये. अगं काय गं ए रम्या, काय चाललंय तुझं? काय गं ए रम्या, काव्याच्या मेन्स क्लिअर व्हाव्या म्हणून तू देवाला प्रार्थना करते का काय?" रम्या म्हणते, "ए आई, बरी आहेस ना तू?" वसू आत्या म्हणतात, "अगं मग हे काय करतेस तू?" रम्या म्हणते, "ए आई, तिचं चांगलं व्हावं म्हणून मी कशाला देवाजवळ प्रार्थना करू? अगं उलट काहीतरी वेडं-वाकडं व्हावं तिचं म्हणून प्रार्थना करते मी." वसू आत्याला माहितीये त्यांची पोरगी डोक्यावर पडलेली आहे. असो, पण मालिकेच्या कथेबद्दल बोलतो बरं का आपण. बाकी इथे पर्सनल बोलायचं काही इंटेन्शन नाहीये. तर रम्या चिडून म्हणते, "आई, त्या काव्याचं कधीच चांगलं होणार नाहीये. माझ्या पार्थला सोबत घेऊन चालली ना ती, माझा तळतळाट लागेल तिला, वाटोळं-वाटोळं होईल तिचं." मग वसू आत्या लगेच म्हणतात, "देवा, माझी रम्या म्हणते तसंच होऊ दे रे बाबा. सगळं तिच्या मनासारखं होऊ दे." पण असो, असं कधी होत असतं का? तर आता इकडे शेवटचा सीन बघताय तुम्ही. काव्या निघालीये आणि नमस्कार करतीये विक्रम मानिनीला. विक्रम म्हणतात, "काय गं ए काव्या? अगं काय गं, एकटीच निघालीस? पार्थ कुठे?" काव्या म्हणते, "अहो बाबा, ते माझी बॅग घेऊन पुढे पण गेलेत." विक्रम म्हणतात, "मग काय तुझ्या एकटीलाच आशीर्वाद द्यायचा का? त्याला बोलव ना." मानिनी म्हणते, "अहो काहीतरीच काय बोलताय? पार्थचा काय संबंध आहे? काव्यालाच आशीर्वाद द्या बरं." विक्रम म्हणतात, "बरं ठीक आहे, तू म्हणतेस तसं. पण आशीर्वाद तुझ्या परीक्षेसाठी देऊ काव्या? की तुझ्यात आणि पार्थमध्ये वाद नको व्हायला हवेत, त्यासाठी आशीर्वाद देऊ?" काव्या म्हणते, "बाबा, ते तर आमचं चालतच राहतं." मानिनी म्हणते, "अहो, तुम्ही विनोद नका करू बरं. ती बिचारी परीक्षेच्या टेन्शनमध्ये तर." विक्रम म्हणतात, "बरं, बरं, यशस्वी भव काव्या." मानिनी म्हणते, "काव्या बेटा, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशीच आहेत. तुला माहितीच आहे. पण बेटा शांतपणे पेपर सोडव हां. येताना म्हणजे छान फिरत-फिरत या. आता पुण्याला चालले आहात, तर लोणावळ्याची चिक्की वगैरे आणा आमच्यासाठी." विक्रम म्हणतात, "ए मानिनी, अगं ते यांचं चिक्कीचं आधी सॉल्व्ह होऊ दे ना." काव्या म्हणते, "बाबा, ते झालंय बरं का सॉल्व्ह ऑलरेडी." विक्रम म्हणतात, "नाही, नाही बेटा, ते तर चांगलंच आहे हां, सॉल्व्ह झालंय तर." नंदिनीला आता नमस्कार करते काव्या. नंदिनी म्हणते, "वेडी आहेस का काव्या? अगं माझ्या काय पाया पडतेस? माझ्या लाडूबाईच्या पाठीशी माझे आशीर्वाद सदैव आहेत. देवाच्या पाया पडलीस ना काव्या?" काव्या म्हणते, "हो गं ताई, आणि मी बाप्पाला प्रार्थना केलीये, इथवर साथ दिली आणि इथून पुढे अशीच साथ देत राहा. पण पेपर तर माझे मलाच लिहावे लागणार आहेत ना ताई. तिथे थोडीच बाप्पा येणार आहेत माझे हात पकडून पेपर लिहायला." विक्रम म्हणतात, पण हे सगळे बहाणे कॉपी करून पास करणाऱ्यासाठी असतात. पण बेटा, तू खूप मेहनत घेतेस हं काव्या. तू तर छान मार्कांनी पास होणारच." मानिनी म्हणते, "काव्या थांब, दही साखर खा. ऑल द बेस्ट बेटा हं." काव्या ते दही साखर खाते आणि थँक यू म्हणते मानिनीला. आता नंदिनीचं लक्ष जीवाच्या दरवाजाकडे आहे, हे काव्या नोटीस करते. मानिनी आणि विक्रम पण नोटीस करतात. आता त्यांना टेन्शन आलंय जरा, नंदिनीचं काय व्हावं पुढे, या दोघांचं काय व्हावं पुढे. काव्या आता नंदिनीला थोडंसं बोलते जाताना आणि म्हणते, "ताई, मी जीवाला बाय म्हणायला गेले होते, पण त्याने दार नाही उघडलं गं. आतूनच ऑल द बेस्ट म्हणाला तो मला. आणि ताई, तू पण काळजी करू नकोस गं, सगळं काही छान होणार आहे. मला माहिती आहे गं, आज तिकडे पेपर माझा असला तरी सुद्धा इथे तुला एक मोठी परीक्षा द्यायची आहे. आता नंदिनीची परीक्षा आहे बाबा, जीवाला मनवण्याची." असं काहीतरी काव्याला भासवायचंय. आणि नंदिनीला ती दिलासा देऊन म्हणते, "काळजी नको करूस हं ताई." मग मानिनी म्हणते, "आणि काव्या, आमची नंदिनी पण पास होणार बरं का या परीक्षेत. नाही, ती काही कॉपी करून पास होणाऱ्यातली नाहीये. काय गं नंदिनी?" नंदिनी म्हणते, "हो आई. पण काव्या, तू सुखरूप जा, छान पेपर लिही आणि लवकर घरी ये हां." विक्रम म्हणतात, "ए काव्या, काळजी नको करूस हां.
तुझा पेपर सुटेपर्यंत आमचा इथला निकाल पण आम्ही लावून टाकू. म्हणजे नंदिनीबद्दल बोलले ते हसतच. आता प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात काव्याने जाता जाता नंदिनीला थोडा सिरियस प्रश्न विचारलाय. ए ताई, तू इथे आलीयस ना, आता या घरात आल्या आल्या तुला जीवाचा आणि माझा तो प्रसंग आणि 16 डिसेंबरचा दिवस आठवतोय का ग? आता नंदिनी त्यावर काय उत्तर देते काव्याला हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. आता पार्थ तिथे काव्याला सोडवायला गेलाय बरं का, सेंटरवर गाडी बिडी घेऊन आलाय, जीप घेऊन आलाय. काव्या म्हणते, बापरे पार्थ, तुम्ही तर मला सोडायला येणार होतात, पण तुम्ही तर फारच मनावर घेतलेलं दिसतंय. काहीतरी रोमॅन्टिक डेट वगैरे प्लॅन करतोय तो काव्याची परीक्षा झाल्यावर. आता रम्या आणि नंदिनीचं झालंय भांडण. रम्यावर चिडून म्हणतो, रम्या, पार्थ दादा काव्यासोबत गेलाय म्हणून तू नंदिनीला बोलशील का वाटेल तसं? रम्या म्हणते, जीवा तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मग जीवा चिडतो आणि म्हणतो, तू पण नंदिनीला बोलू नकोस. तू नंदिनीचा असा अपमान करू शकत नाहीस, का बोललीस नंदिनीला? असं म्हणून या दोघांमध्ये भांडण लागलंय. तर प्रेक्षकांनो, तसा आजचा हा भाग नॉर्मल होता, पण मालिकेची कथा चांगलीच पुढे सरकतीये असं म्हणायला हरकत नाहीये. पार्थचा हा आनंद किती काळ टिकणार आहे हे नाही, म्हणजे ते सध्या दाखवतायत ना की पार्थ आणि काव्याचं नातं आता सुरळीत झालंय. मला जरा डाऊट आहे, एवढं सुखासुखी झालेलं दाखवत नाहीत ते कधी मालिकेत. काहीतरी ट्विस्ट नक्की येणार. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा भाग तसा नॉर्मल होता, पण बघूयात उद्याचा भाग पण खासच असेल. छान दाखवला तसा त्यांनी आजचा भाग. मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.